श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3 ते अध्याय 5। श्री गणेशाय नम। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य। निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्ष करुणी वस्ती मंगळ वेडे सोडिले। मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त, तेथेची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू। सवे घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरुनी टोळांसी मागे परतणे भाग पडे। टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जले सेवकांनी परिणच म्हणिले त्या। तेथोनी या निघाले अक्कलकोटा प्रती आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वच्छने। तेथे एक अविंद होता तो करीत यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला। पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पांचे ग्रहापती, स्वामीशी जाणोनी ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर। योगयागदिक काही चोळप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते। तयाची या देखुनी या भक्ती स्वामी तिथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ। तेपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिक। तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असूनी कारभारी परमज्ञानी असती जे। चोळप्पांचे ग्रहाप्रती आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती गावांत मात पसरली। लोका माझी पसरली मात, नरपासू कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात यती विख्यात पातले। वार्ता ऐसी एकोणी राव बोलला काय वाणी, गावात यती येऊनी फार दिवस झाले। परी आम्हा श्रत पाही आजवरी झाले नाही, आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवर्या। परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना। राव मुखातून वाणी निघाली, तोच यती मूर्ती पुढे ठेली। सकल सभा चकित झाली मूर्ती गंगुली रायाची, खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी। भक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जळली तये, सकळ सभा आनंदली समस्ते पाऊले वंदली। षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना पाकृत कथा समंत, प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा। श्री स्वामी राजा सर्पणमस्तु, श्रीस्तु शुभ भवतु। इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4। श्री गणेशाय नम। स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येथी हाता, स्वामी चरित्र गाता एकता पुनरावृत्ती चुकेल। गत्यादेहाचे अंती अक्कलकोट आले यती, पराया दर्शन देती स्वच्छने राहती तयापुरी। चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव, हे तयांचे सकृत पूर्व नित्यसेवा घडिता ते। चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता, सदोचित चित्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा। स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुनी। कोणी संपत्ती कारणे कोणी मागिती संताने, व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहुनी। शरीर भोंगे कष्टले संसार तापे तृप्त झाले, माया माये पसाऱ्यातले फसले ऐसे आले की एक। भक्त अंतरी जे इच्छिती तेथे येती राज पुरवती, दृढचरणी ज्यांची भक्ती त्यांची होती कल्पतरू। जे का निंदक कुटिल तया शास्ते केवळ, नास्तिका प्रमती तत्काळ योग्य शासन करिता ती। कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी, असोनी म्हणती जणांसी डोंगियाची नादी लागला। हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी, साधू लक्षण याचे अंगी कोणते होवत असे। ऐसे त्यांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले, जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक। एका भक्ताची या घरी पातली समर्थाची स्वारी, तेही दोघे विचारी होते बरोबरी संन्यासी। तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती, श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता।
दर्शनेच्छुजन अख्यात पातले तेथे क्षणार्धनात समाज दाटला बहुत एकस गर्दी जाहली दर्शन घेऊनी चरणांचे मंगलनाम गर्जती वाचे हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांते कोणी नवसाते करीती कोणी आणुनिया देती कोणी काही संकल्प करती चूर्ण पूजिते आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात तेही निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटती मोडिली जणांची गर्दी तो येऊनी सेवे करी संन्यासा पुढल्या नानापुरी वस्तूनी येऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्न दुखासी सूर्य जाता अस्तचाळासी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज असे जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना दंडावया कुत्सित जना अवतरले येथे वर्ग इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिश्रोत पेमळ भक्त चतुर्थोध्याय गोढा श्री स्वामी राजार्पणामस्तु श्रीस्तु शुभ भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वनरा अज्ञानमच्छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ताखरा सदयतु अक्कलकोट नगरात एक तत्परत स्वामी राज वास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चौकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजेर चढवारे थोर थोर तेव्हा किती एक नरपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती अनुमनती तयांसी बोलद्या माझी त्या अवसरी मल्हार राव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला दिवान आणि सरदार मान करी तैसे थोर थोर वैसले असता समग्र बोले नृपोर तयापासी कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाणूनी कठीण कोणीनी बोलती वचन कोणाला एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो कळला झाला उत्तर नरलागी परियेसी आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या ऐसे एकोणी उत्तर संतोषला तो रूपवर तैसी सभाही समृग आनंदित जाहली नृपतीसह सकळजने त्यापरी तात्याशी सम्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनाची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयांते अक्कलकोटींचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघरातील युवती त्याने करिता स्वामी सेवा ऐसे पाहुणी तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींशी कैसीनी आपण प्रयत्नांनी परमेश्वर प्रयत्नकारे होय सत्वर लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिधली बहुसाल दाने याजक धने तृप्त केले स्वामीच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेने सेवेकरी संतुष्ट होती ऐसी करी सर्वदा ऐशियाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्यामिनी किन्न झाले विचार पडला तयांसी मग लढवली एक युक्ती एकांती गाठुनी सोळप्पा प्रती त्याज लागी विनंती करीती बुद्धिविवाद सांगती त्या जरी ते त्या समर्थासी घेऊन याल बडू द्यासी मग मल्हार व आदरेंसी इनाम देतील तुम्हा ते द्रव्येन सर्व वशा चोळप्पाशी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागीरचा बहुसाल चोळप्पाने कर जोडूनी विनंती केली मधुरवचनी कृपाळू होऊन समर्थांशी बडुद्या प्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे कोणी वचन समर्थांशी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय काय म्हणून चलावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त पंचोमध्याय गोढा श्रीस्तु शुभ भवतु.
ओम शांती शांती शांती.